नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींना आता आनंदाची बातमी, खुशखबर समोर आलेली आहे। काय असणार आहे खुशखबर, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी, जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका अशाच नवीन अपडेट्ससाठी। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरू करूयात। तर पहा, खूप महत्त्वाची आणि खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडकी बहीण योजना, मोठी बातमी। लाडकी बहीण योजनेच्या EKYCला आता मुदतवाढ, या तारखेपर्यंत करा EKYC। म्हणजेच आता लाडक्या बहिणींना मुदतवाढ दिलेली आहे। कोणत्या तारखेपर्यंत, आता शेवटची तारीख काय असणार आहे, किती दिवसाचा कालावधी वाढवलेला आहे। आणि हीच एक महत्त्वाची खुशखबर आहे की ज्या लाडक्या बहिणींनी EKYC अजूनही केली नाही, त्यांची आता EKYCची जी तारीख आहे, जी मुदत आहे, ती आता वाढवलेली आहे। आणि आता त्या कालावधीमध्ये तुम्ही EKYC जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करू शकता। तर पहा, काही लाडक्या बहिणींना काही प्रॉब्लेम असेल, अडचणी असतील, नेटचा अभाव असेल, त्यामुळे लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल तर नक्कीच आता KYCसाठी अधिक कालावधी भेटलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही EKYC करू शकता। तर पहा, कोणत्या लाडक्या बहिणींनी EKYC केलेली आहे त्यांनी कॉमेंटमध्ये आपलं नाव, जिल्हा सांगायचं आहे की आम्ही देखील EKYC केलेले आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केलेली नाही त्यांच्यासाठी नक्की किती दिवसाचा कालावधी वाढलेला आहे, तारीख काय असणार आहे, शेवटची तारीख काय असणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला पाहूयात। तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लाभ घेणाऱ्या ज्या महिलांची EKYC अद्याप काही कारणास्तव झालेली नाही आहे, त्यांच्यासाठी आता महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी। तर पहा, या योजनेच्या EKYC प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याआधी 18 नोव्हेंबरपर्यंत EKYC करणे बंधनकारक करण्यात आलेलं होतं, परंतु आता 18हून अधिक तारीख आता त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे। तर पहा, आता नोव्हेंबरची जी तारीख आहे, आज आहे 18 तारीख, आज आहे शेवटची तारीख, परंतु आता त्यामध्ये वाढ करून 30 डिसेंबर म्हणजे लाडक्या बहिणींसाठी जवळजवळ 1.5 महिना लाडक्या बहिणींना KYCसाठी दिलेला आहे। तर पहा, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी यांच्या सोशल मीडियावरून या निर्णयाची माहिती सखोलप्रमाणे दिलेली आहे। ही खूप महत्त्वाची अपडेट आहे की 1.5 महिना EKYCसाठी अजून देण्यात आलेला आहे। तर पहा, राज्यातील काही भागात पुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना EKYC करता आली नव्हती। अशा महिलांसाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली नाही त्यांनी लवकरात लवकर आता EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे। EKYC कशाप्रकारे करायची संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल, आपल्या चॅनलवरती आहे, सर्च करून तुम्ही पाहू शकता। माझी लाडकी मुख्यमंत्री योजना EKYCची मुदतवाढ। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे, हे आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे। आणि याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थींनी EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी असं देखील सांगण्यात आलेलं आहे। परंतु आता यामध्ये तारीख वाढवून देण्यात आलेली आहे। परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती, इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना EKYC जी प्रक्रिया आहे ती वेळेत पूर्ण करता आलेली नाही। आणि याच कारणामुळे, याची मला पूर्ण कल्पना आहे असे जे आहे ते आपले आदिती तटकरे बोलत होते। आणि या अडचणींना गांभीर्यपणे नोंद घेतली जाणार आहे आणि त्याच नोंद घेण्याच्या याच्यावरती जी लाडकी बहीण योजनेची KYCची तारीख आहे ती आता वाढवलेली आहे।
आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे। तसंच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत अशा घटस्फोट झालेल्या त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची EKYC करावी व त्यांचे पती अथवा वडील यांची अधिकृत माहिती म्हणजेच मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यता प्रमाणपत्र जे आहेत त्या ठिकाणी अपलोड करायला सांगितलेले आहेत। त्याचप्रमाणे बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा देखील करावे लागणार। या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थी सत्यता आणि अखंडता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप EKYC पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर EKYC पूर्ण करून घ्यायचे आहे। तुम्ही जर EKYC केले नसाल तर तुमचा जो हप्ता आहे तो थांबणार आहे। त्यामुळे EKYC साठी तारीख वाढवली आहे। EKYC लवकरात लवकर करून घ्यायचे आहे। तर पहा, सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे की ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील हयात नाहीत त्यांनी काय करायचं। तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा अथवा वडील यांचे अधिकृत प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र माननीय न्यायालयाचा आदेश असेल अशा संबंधित जिल्ह्यातील बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करायला सांगितलेलं आहे। हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे। तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी। तर चला भेटूया, बाय बाय, थँक्यू।